मुंबईला समुद्राच्या काठावर 10 कोटीचा बंगला. हे ओळखला षडयंत्र. अरे म्हणते पद सुद्धा देतो. ओळखला षडयंत्र तो जरी काम मंत्र नाही, चुकला नाही, वाकला नाही, विकला, झटला नाही, हटला नाही, बाटला नाही, बरबटला, ठोकला दंड, एकले दोर खंड, बंद केले मंत्र्याचे तोंड. हा माझे प्रभू जिंकला पावन खेळ विठ्ठला विठ्ठला. एकच सांगतो राजा, हे बोल रे, एकच सांगतो जाते वेळी, लग्नात फुकट खर्च करू नका. दर्गे पाटील म्हणतात बरं का, एक दिवस त्याला कुंकवाला बोलवलं. ते म्हणजे हुंडा किती द्याला? म्हणजे 10 लाख. बाबू लग्नाला खर्च किती करायचा? म्हणजे 15 लाख. आताच कुंकवात लग्न करा तरच मी थांबेल म्हटले. अरे कशाला फुकट खर्च करता? लग्नात फुकट खर्च करू नका, कर्जात बुडून मरू नका, अरे खोल पाण्यात शिरू नका. बिडाला बिडाला. अरे परवा दिवशी मी जालन्याला मारवाडीच्या लग्नाला गेलो. लग्नाला फक्त 25 मारवाडी, सारे मारवाडी, घोरे घुसूक. मी त्याचा काळा जा बरं. मी म्हणलं उगत आलो बाबा मी इथं. तुम्ही बघा मारवाडीच्या दुकानात एक ताळावर ताळ, आपलं ते हात उभारा काळ, नवरदेवाची माय गावातील हिंडती पंचपाळा. चला माझ्या बनेच्या बिडाला बिडाला. अरे दरंगे पाटलांनी सांगितलं भांडण करू नका, बोल नका. हे बोल नका करू, हे करा बोल नका. भांडण करू नका, कोर्टात जाऊ नका, कोर्टाची पायरी आहे लय वाईट, संसार सपाट करी दे रे आपला. बिडाला बिडाला. तुम्ही बघा, ज्या गावात एकी ते गाव सुखी, तिथं खाकी, तिथं खरी थकवाकी, उतरणं सोबत डाळी दुळीनी, स्वयंपाक सोबत पुरणपोळीनी, घर सोबत लेकरबाळानी, गाव सोबत खेळी बिळी. एवढा संदेश आपल्या समाजाने समोर ठेवा राजा. भांडण करू नका. भांडणाचं तोंड काळ असतं. तुम्ही म्हणता भांडणाचं तोंड काळ, तुझं तोंड लई गोर आहे का काय? अरे मावशी, मावशी, मी एवढा काळा कशामुळे झालो? त्याला एक कारण आहे. माझ्या वेळेस माझ्या आईनं कोळसे खाल्ले होते. बिडाला बिडाला. आणि सर तुमचा संदेश देतो मी आता. लेकराला शिक्षण शिकवा राजा. शिक्षण माणसाचं करतं रक्षण, काळाला करतं भक्षण, खोटं घेतात शिक्षण. याच्यासाठी शिक्षण, शिक्षणाची गरज आजच्या काळात तळागाळात गल्ली बोळात सर्वांना माझे एकच सल्ला. आपला अहिल्यानगर जिल्हा शिक्षणाचा करायचा भाजी किल्ला. म्हणून तुम्हाला सांगतो करू, परवा शाळा शिका, आता थोडं राहिलंय. हे बरोबर, हे बाबासाहेब थोरं पाटील हे दुसरा 100. अजून लागू तुका पणाचा. बरोबर तुम्ही शाळा शिका. तुमची घरची आई आलानी तिला शिकवा, बाप आलानी त्यांना शिकवा. घरच्या आलानी आई बापाला कसं शिकवायचं? कमलाचं कमलाचं त्याच्या लक्षात राहणार नाही. म्हणून साध्या सांगायचं कशाचं खाजायचं गच करण्याचं. बिडाला बिडाला. समोर बोले पाठीमाग जय बजरंगबली, पोर दुश्मन की नदी, उजाला
किती घंटाकला खाली हे बजरंगबली हे धन्य अंजनीचा सूर्य सोपं नाही राजा हो. मग एकच कार्यक्रम सांगतो राजा हो. एक वेळ सर्व माहिती मंडळी भजन म्हणा बरं का. आधी पुरुष मंडळी अरे का तरुण पूर्व कार्यक्रम देत राहो ओके एक कुटुंबाला हात खावा 2 मुलं गुलाबाची फुलं आमच्या गावची शाळा सुटली सर्व तांदूळाची पुढे एक बाई रडू लागली. म्हटलं काकू काय दिलं रडायला. काकू बोलले शाळेतले तांदूळ नाही बाबा मस्त हे मला पहिलंच माहित असतं मी ऑपरेशन केलं नसतं. विडाला विडाला अरे गुणवान बोलले हे गुणवान मला त्यांच्या घरामध्ये सुनबाई वाटली त्या मायलिकी येत राव सासू म्हणायचं मायलिकी. अरे घरातलं वातावरण कसं असावं राजा खुशी भुसभुशीत दूषित नाही. संसार कसा असावा हसून खेळून मिळून मिसळून विडाला विडाला धावता वेळे असं वाटतं कुणी उठून जातच नाही. जे कुणी उठून जाईल ना घरी जाईपर्यंत काय होईल काहीच होणार नाही. हे कोणी माग हनुमंत तू मेरे नाम पर मैं तेरे काम पर हरिनाम तारी नाम संकट निवारणं. किती वेळेस मी संकटात वाचतो देव राखिता मारील कोण नमोडे हिंदत. एकच कार्यक्रम सांगतो आधी सर्व मंडळी भजन म्हणा. आपण पुढाऱ्याच्या भाषणात कशा घोषणा देतो येऊन यावर कोण आहेच कोण. आधी पुरुष मंडळी म्हणा नामदेव जनाबाई ती मर्दानी झाशीवाली प्रतिभानुरी बाळ देशासाठी लक्ष्मीबाई लढाली सांग सकाळ मेरी झाशी मैना तुंगी म्हणत सोडी प्राण. द्वारकाबाई माझी बहीण माझ्या बहिणीला गुणाचा भाऊ मिळेल का. एकच कार्यक्रम सांगतोय पंढरपूरला जाऊ नका पण आई बाबाची सेवा करा. किती आहे उपकार. आई गेला हा तुझा केला मोठा पुढे व्यापार झाला बेटा बाई तुझ्या हातात दे तू तुला काय नाही. आईच्या मांडर मुतलं आईने कंबर धुतलं बेटा बायकोच्या गोतातच गुतलं. चोळी बांधली करीत नाही बहिणीला दिवाळीला घेऊन तू मेवणीला आई बाबा तू कामाला सासू सासरे घेऊन तू चारी रामाला मेवणीच्या लेकराला म्हणतो इकडे बाबड्या बहिणीच्या लेकराला म्हणतो होय तिकडे गाबड्या. विडाला विडाला अरे आईची माया आहे कसा माझ टाकून गेला
उद्या नाही, परवा दिवशी नाही, अजून 4 दिवसांनी जरांगे पाटला तुमची शिस्त आणि जरांगे पाटला सवंगडी कशी आहे मी सांगणार आहे. बीड जिल्ह्याचा लेखी भारी झालंय, महाराष्ट्रात गेले. हे बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील आहे वाघिनीचा. मनोज जरांगे पाटील आहे वाघिनीचा. गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला. आई बापाच्या पोटी नरसिंह जन्माला. रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा. रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा. मनोज जरांगे पाटील आहे वाघिनीचा. मनोज जरांगे पाटील वाघिनीचा. काय म्हणलं हे माझ्या वाघिनी तिला मातेच्या भगिनी. या मातीला 2 वीर दिले दोघीनी. अवतार आहे हा छत्रपतीचा. अवतार आहे हा छत्रपतीचा. मनोज जरांगे पाटील आहे वाघिनीचा. मनोज जरांगे पाटील आहे वाघिनीचा. काय झालं मराठ्याच्या मुलासाठी त्यांनी क्रांती केली मोठी. तुम्ही राहा रे माझ्या पाठी मी मरण तुमच्या. तुम्ही राहा रे माझ्या पाठी मी मरण तुमच्या. एल्गार आहे या भगत सिंगाचा. एल्गार आहे या भगत सिंगाचा. मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील वाघिनीचा. मनोज जरांगे तेथे झाला लाठीचार. बंदुकीचे गोळीबार. आपलेचा हरामखोर त्यांनी कृत्य केले हो. हात मोडले डोके फोडले. तेथे रक्ताचे सडे पडले. क्रोध वाढला सर्व महाराष्ट्राचा. मनोज जरांगे